हाऊ डेअर यू. एवढ्या रात्री तू माझ्या बेडरूममध्ये कसा आलास? का आलास? अरे त्या रात्री सकाळपर्यंत होतो ना मी इथे. हो, पण ते माझ्या मर्जीने होतास. असा चोरासारखा शिरून नाही. आताच्या आत्ता बाहेर निघ. गेट आउट. एवढी का चिडतेस तू माझ्यावर? तू मला आय लव्ह यू म्हटलंसच कसं? मी कुठे म्हटलं? माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोचलं. हे बघ स्वयं, फॉर मी आर जस्ट अ फ्रेंड अँड नथिंग मोर. बट यू मोर देन अ फ्रेंड टू मी अमरजा. आय रिअली लव्ह यू. स्टॉप इट स्वयं. हे प्रेम वगैरे ना असं काही नसतं. फक्त फिजिकल अट्रॅक्शन असतं. जे माझं मोनावर होतं, पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. येस, आय लव्ह यू. कधी झालं कसं झालं माहित नाही, पण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ते तुझ्या आन्सर शिवाय इनकम्प्लीट आहे. स्वयं यावर आन्सर नाही. माझा प्रश्न आहे, प्रेम करतोस ना माझ्यावर? किती करतोस? खूप करतो. खूप म्हणजे किती? मोजून दाखव. किती प्रेम करतोय कसं मोजून दाखवू? नाही मोजू शकत ना? मग जी गोष्ट मोजू मापू शकत नाही ती खरं तर नसतेच. त्यामुळे आय डोंट बिलीव्ह इन लव्ह. माझं ऐक, हे सगळं विसरून जा. आणि जर तू असंच वागत राहिलास तर मला आपली फ्रेंडशिप पण तोडावी लागेल. आय डोंट लव्ह यू. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. पण मी करतो. अजून एक गोष्ट, मला फिजिकल अट्रॅक्शन आणि प्रेमामधला डिफरन्स चांगलाच कळतो. ते तू मला सांगायची गरज नाही. तुला माझ्या प्रेमाचा त्रास होतोय कळतंय मला, बट आय प्रॉमिस यू, आजपासून होणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा मी खरं प्रेम व्यक्त केलं, पण आता यापुढे कोणासाठी वाईब्स नाही आणि प्रेमही नाही. तू माझ्या रिलेशनशिप फेलियर बद्दल बोलत होतीस ना? ते फेलियर नव्हतं अगं, हे फेलियर आहे. अमरजा, कदाचित जे मोजून मापून केलं जात नाही ना, त्यालाच प्रेम म्हणतात. आवडली हो तुमची मुलगी आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या अंगात ताकद असेपर्यंत मला तुमची मुलं सांभाळू द्या. अहो ताई, त्यांचं वय आहे का हे लग्न करण्याचं? अजून त्यांचं शिक्षण व्हायचंय, स्वयंला सेटल व्हायचंय. आमच्या अमरजाला प्रोफेसर व्हायचंय. तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते खुशाल करा, पण आता ही पोर फक्त तुमची राहिलेली नाही बरं का. मी आमटी आणते. आज तुमच्याकडे येऊन फार बरं वाटलं आम्हाला. थँक्स फॉर द लंच. अरे आता तर काय तुम्ही वेलकमच वेलकम. पण ही लंचची आयडिया स्वयंची होती. अरे वा, ऍक्च्युली ना काका, तुम्हाला लाच द्यायची होती. ब्राईप. लाच का रे बाबा? अहो, एकदा तुम्हाला घरी बोलवून डॅडची ओळख करून दिली म्हणजे अमरजाला ऑफिशियल डेटवर घेऊन जाऊ शकतो ना. ओ घेऊन जाऊ शकतो ना. ऑफकोर्स. थँक्स. हे बोथ आर आउट ऑफ डेंजर. खंडेराया, थोडंसं लागलंय पण जास्त काही सिरियस नाहीये. उद्यापर्यंत डिस्चार्जही मिळेल त्यांना.
बस. येतो डॉक्टर. ओके बाय. चल. काय रे पाटील? सर त्या दोघांच्या सगळ्या टेस्ट केल्या आहेत. हां. बाकी सगळं नॉर्मल आहे, पण हे समोर आलंय. नाही नाही, हे कसं शक्य आहे? तू पुन्हा एकदा टेस्ट कर. सर तुम्ही सांगाल तितका वेळ टेस्ट करीन, पण सर तुम्हालाही माहिती आहे त्याची गरज नाही आहे. आदित्य, काय रे, काय झालं? आय थिंक ॲज अ डॉक्टर मला हे तिला सांगायला हवं. मी काहीतरी ठरवलंय, पण मला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट हवाय. फोन का नाही उचलत ही? हाय, यू आर लेट. सो सॉरी, पण आज मी खूप मूडमध्ये आहे. अच्छा, कशामुळे? आज मी स्वप्नात स्वित्झर्लंडला गेले होते. आहा, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. अरे वा, काय काय केलं तिथे आपण? तू नव्हतास काही, मी एकटीच गेले होते. एकटी? मला सोडून? हाऊ डेअर यू. अरे, तिसरीतली होते मी स्वप्नात. तू कसा असशील? ते काय नाही, तिसरीतली असशील नाही तर दुसरीतली. आता तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुझ्या बरोबर असणार म्हणजे असणार. नथिंग डुईंग. ओके बाबा, व्हॉट अ ड्रीम. है ना? आता ना मला तुला एक सरप्राईज द्यायचंय. ओ रिअली? आय लव्ह सरप्राइजेस. बोल बोल. ऐकू शकशील? ऑफकोर्स. तुझं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? मी मरणार आहे. काय? आय एम गोइंग टू डाय. ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालाय मला, तोही स्कल बेसमध्ये. जास्तीत जास्त 6 महिने आहेत माझ्याकडे. सॉरी मी तुझी साथ सोडतीये, पण काही इलाज नाही. बट नो वरीज, मी काहीतरी ठरवलंय. तुझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक, तू मला विसरायचंस, तुझं आयुष्य जगायचंस. दिसायला बरं आहेस, स्वभावाने चांगला आहेस आणि वर्जिनही आहेस. एखादी चांगली मुलगी तुला हो बोलेलच. ऑप्शन 2, तू माझ्याशी आत्ता लग्न करायचंस. जेवढे दिवस मी आहे त्यात मी तुला आयुष्यभराचं प्रेम देईन. ॲक्च्युली यात माझ्या बाबांचाही मला सपोर्ट आहे. आणि आज सकाळी मी तुझ्या डॅडशीही बोलले, म्हणून थोडा उशीर झाला. तू सेटल होईपर्यंत थांबणं आता माझ्यासाठी शक्य नाही. हवा असेल तर विचार करून सांग. हे बघ अमरजा, मला माहिती आहे तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, पण मला अशी मस्करी आवडत नाही. सो प्लीज डोंट ट्राय सच प्रँक्स ऑन मी. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना? मग बाबांना विचार. त्यांच्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवशील ना? येस, इट इज ब्रेन ट्युमर. तोही स्कल बेसमध्ये. बट हे कसं शक्य आहे? शी इज टू यंग. या गोष्टी वय पाहून होत नाहीत बेटा. तुम्ही काही करू शकत नाही का? आय मीन दिस इज 21st सेंचुरी. मेडिकल सायन्समध्ये यावर काहीतरी ट्रीटमेंट असेलच. आपण हवा तेवढा पैसा खर्च करू, परदेशी जाऊन ऑपरेशन करावं लागलं तर तेही करू. तुम्हीच यातून मार्ग काढू शकता. मी डॉक्टर तर आहेच, पण त्याआधी तिचा बाप आहे. ये इथे. हा ट्युमर डोक्याच्या ह्या बाजूला आहे, त्यामुळे ऑपरेशन करायचं म्हटलं तर 75% चान्सेस असतात ऑन टेबल डेथ.
पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो किंवा पॅरालाइजही होऊ शकतो. इट्स मोर दॅन रिस्की. म्हणूनच आम्ही सजेस्ट करतो की पेशंटला त्याचं जितकं आयुष्य आहे तितकं जगू द्यावं, ऑपरेशन न करता. नाही नाही नाही, नको नको करूया आपण हे ऑपरेशन. जगू द्या जितकं आयुष्य आहे तितकं. माझ्या बायकोला जाताना पाहिलंय मी. ते दुःख माहितीये मला. नको करूया हे ऑपरेशन. थोडी बेशुभी थोडी सिंपल थोडीशी. नाही, मी नाही रडणार. मी नाही रडणार. काही सुचत नाही यार. आमचं काही देऊन काही होऊ शकतं का रे? અરે નહીં રે, કોણાच्याच हातात काय नाही आता. સ્વયં તું એકલો નથી, અમે બધા છે તારી જોડે. स्वयं आम्ही ओळखतो तुला. आम्हाला माहिती आहे तू काय डिसिजन घेशील ते. मी अमरजाशी लग्न करायचं ठरवलंय, तेही लगेच उद्या परवामध्ये.